नवी दिल्लीतील जंतर मंतरवर मोठा गदारोळ, आंदोलकांवर आणि विद्यार्थ्यांवर दिल्ली पोलिसांचा लाठीचार्ज। शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी विद्यार्थी आक्रमक। काँग्रेस जनता पार्टीसह हजारो विद्यार्थ्यांची संसदेकडे कूच। मोर्चाच्या पार्श्वभूमीवर संसद परिसराबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात। केरळ भवनाबाहेर बॅरिकेड्स टाकून विद्यार्थ्यांना रोखलं। सोनम वांगचुक यांनी उपोषण सोडण्यासाठी सरकारसमोर ठेवल्या 3 अटी। सरकारच्या प्रतिनिधींनी भेट घेतल्यास, शिक्षण व्यवस्थेचं अपयश मान्य केल्यास, खासदारांनी संसदेत मुद्दा उपस्थित केल्यास आंदोलन संपवणार। सरकार तरुणांना घाबरलंय, त्यामुळे मोर्चाला परवानगी दिली नाही। संजय राऊतांची टीका। धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेऊन सरकारनं तरुणांचं समाधान करावं, तरुणांचा अंत पाहू नये, राऊतांची मागणी। ठाकरेंच्या आंदोलनावर शिवाजी पार्क पोलिसात 3 गुन्हे। विनापरवानगी आंदोलन प्रकरणी आयोजकांवर गुन्हा दाखल। परवानगी नसतानाही नागरिकांना जमण्याचं आवाहन केल्यानं 2रा गुन्हा। दादर वाहतूक कोंडी प्रकरणी 3रा गुन्हा दाखल। मुंबईसह उपनगरात रात्रभरापासून पावसाची बॅटिंग। बुधवारपर्यंत मुंबईत मुसळधार पावसाचा अंदाज। हवामान विभागाकडून मुंबईसाठी येलो अलर्ट जाहीर। मध्य रेल्वेवर आजपासून धावणार 15 डब्यांच्या 10 नव्या लोकल। बदलापूर अंबरनाथ कसाऱ्याच्या प्रवाशांना रेल्वेचा दिलासा। 12 डब्यांच्या 10 लोकलचं 15 डब्यात रूपांतर। समृद्धी महामार्गावर भीषण अपघातात 6 जणांचा मृत्यू। वर्ध्याच्या विरुळजवळ कारला भरधाव ट्रकची धडक। ट्रकला आग लागून ट्रक चालक, क्लीनरसह कारमधल्या सर्वांचा मृत्यू। संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचे सराटीत शाही नीरा स्नान। नीरा नदीकाठी वारकऱ्यांच्या उपस्थितीत पार पडला सोहळा। तुकोबांच्या पालखीचा सोलापूर जिल्ह्यात प्रवेश। संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचं माळशिरसच्या दिशेनं प्रस्थान। पुरंदवडे इथे आज पालखीचं गोल रिंगण। पालखीचा आज माळशिरसमध्ये मुक्काम। कुवेतच्या ऊर्जा प्रकल्पावर इराणचा क्षेपणास्त्र हल्ला। हल्ल्यानंतर भीषण आगीचा व्हिडिओ समोर। हल्ल्यात वीज आणि पाणी प्रकल्पाचं नुकसान। तुर्कीमधील चोरुम शहरात पॅराग्लायडिंग अपघातात पायलटचा मृत्यू। तांत्रिक बिघाडामुळे दुर्घटना झाल्याचा प्राथमिक अंदाज। चोरुम शहरातल्या घटनेमुळे पॅराग्लायडिंग सुरक्षेवर प्रश्नचिन्ह। मेस्सीचं स्वप्न भंगलं। स्पेन वर्ल्ड चॅम्पियन। थरारक सामन्यात अर्जेंटिनावर 1-0 ने मात। 16 वर्षांनंतर जेतेपदावर कोरलं नाव।